नमस्कार मैत्रिणींनो. उन्हाळ्याची तीव्रता संपली की पावसाच्या सरीत मन खूप आनंदून जातं. अशा थंडगार वातावरणात गरम गरम इडली सांबर खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जीवनातही असंच असतं, कधी उन्हासारखं कठीण तर कधी पावसासारखं शांत. पण दोन्ही गोष्टी आपल्याला काहीतरी शिकून जातात. कठीण काळ म्हणजे शेवट नाही, तो नव्या सुरुवातीचा पहिला पाऊस असतो. जर चांगले अन्न शरीराला ऊर्जा देते, तसंच सकारात्मक विचार मनाला शांती देतात. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. बघा आता किती पाऊस आला आमच्याकडे. उन्हाळ्यामध्ये असा पाऊस जण काय पावसाळा सुरू झाला असं वातावरण झाले. सगळीकडे मस्त थंडगार हवा, गारा गारा पण खूप आहेत, पाऊस पण आहे, वारा पण आहे, सगळंच आहे त्या पावसामध्ये. उन्हाळ्यात असा पाऊस खूप सगळ्या नुकसान झाले, शेतकऱ्याची ज्वारी पडली, काय काय नुकसानी झाल्यात गावाकडं. प्रज्वलला एवढा पाऊस बाहेर पडतोय आणि त्याला खूप खुश झाला आणि तो मला मी पायऱ्यावर बसूनच अभ्यास करणार आहे पाऊस बघत. छानपैकी अभ्यास करतो. ते म्हणतो माझा हेडे घेऊ नको. बघा पाऊस किती किती पाऊस आहे बाहेर, वारं पण खूप आणि इजा पण खूप होत्या. त्यांना म्हणलं घरात बसा, बाहेर नका बसू, खूप इजा पडायची पण भीती असते नाही का, त्याच्यामुळं त्यांना घरात बोलून घेतलं. पण प्रज्वल इतकं छान वाटत होतं ना बाहेर अभ्यास करायला. समोर पाऊस, इजा कडकडाट होत्या, पण म्हणलं नको बाहेर बसायला, म्हणलं थोडं बस आणि नंतर ये घरामध्ये. बघा आमच्या दारातले झाडं, शॉर्टकटमध्ये जास्त काय नाही. बघा किती पाऊस आहे, किती बाहेर पण जाता येत नाही. आणि गारा तर एवढ्या पडून गेल्यात ना, खूप साऱ्या गारा पण येसल्या होत्या. आम्ही खिडकीतून पण आतमध्ये होत्या. खिडकी जर उघडली ना बेडरूमची, हॉलची, आतमध्ये गारा येत होत्या. गॅलरीतून आतमध्ये येत होत्या गारा, एवढ्या गारा होत्या. बघा हे पाऊस, आमचे समोरचे झाडं मस्त छान असं झाडाला पाणी वगैरे झालं आहे. उन्हाळ्यात बोरचं पाणी खूप कमी झालं होतं आमच्या इकडं, टँकर सुरू होते. पण आता ह्या पावसामुळे खूप उपयोग होईल, म्हणजे बोरला पाणी पण वाढेल. नंतर छान असं प्रज्वल म्हणलं मला डोसे कर, पण मला डोसे नको, इडली आणि सांबर करते, संध्याकाळी डोसे करते तुम्हाला दोघांसाठी. मग सकाळ सकाळी त्यांना असे मस्त इडली बनवली छानपैकी. प्रज्वल आला होता स्कूलमधून आणि म्हणलं चला इडलीचा नाश्ता नाही का छोट्याशा भुकाला. सकाळचं जेवण वगैरे झालं होतं, पण हे दुपारच्या नंतरचं होतं हे साहेब, म्हणजे इडली सांबर दुपारून करत होते मी. सकाळचं तर जेवण वगैरे झालं होतं, स्कूलमधून जाऊन आला होता तो. तर त्याला नंतर काहीतरी क्लासला जायच्या आधी लागते नाश्त्याला काहीतरी पाहिजे, म्हणून म्हणलं चला इडली सांबर करून देते तुम्हाला मस्तपैकी छान, आणि संध्याकाळी डोसे करेल असं छानपैकी. हे पण इडलीचं कुकर जे आहे का, इडलीचं भांडं, हे पण आम्हाला गिफ्टमध्येच भेटलेलं आहे बरं का. छानपैकी पाणी उकळायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये इडली मस्त, खाली 2च डिश आले त्याच्यात, डोश्याचं पण आहे, इडलीचं पण आहे, अजून एक प्लेट आहे. बघा वेगवेगळ्या डिशेस आहेत आतमध्ये ठेवायला. खूप छान भांडं भेटलं. पहिलं होतं माझ्याकडे जर्मलचं इडली पात्र, पण आता हे आल्यापासून मी हेच यूज करते, ते ठेवून दिलं वरती. खूप छान इडली होती ह्याच्यामध्ये. आणि नंतर ह्याच्यामध्ये इडलीला थोडंसं एक म्हणजे उकळी फुटून दिली पाण्याला वगैरे. नंतर मग शेगडं ठेवलं. आपलं शेगडी आली ना, ती पण गिफ्टच भेटलेली बघा दुकानामध्ये. दिवाळीला गिफ्ट घेतात भरपूर, त्याच्यातलीच आहे ती शेगडी. मस्त हे सांबरचं तयारी करून ठेवली मी आधीच. आणि त्याच्या शेवगा हे सगळंच टाकलं. सगळं साहित्य होतं ना घरी, बाजार होता, बाजारून आणलेलं सगळंच भाजीपाला. मुलांच्या अशा पोटात जात नाही म्हणून काहीतरी वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. मस्त जिरे मोहरीची फोडणी, लसूण, अद्रक छानपैकी सांबरसाठी टाकला. कांदा वगैरे कट करून ठेवला होता. कांदा टाकल्यानंतर दोघापुरतंच करायचं होतं, मला तर काय उपवास होता ना, मग ते दोघंच खाणार होते इडली सांबर. त्याच्या पप्पाला तर काय आवडत नाही, ते कधीच खात नाहीत. कधीच त्यांच्या नाश्त्याला पण इडली नसते, पोहे नसते, उपीट नसते, काहीच नाही. त्यांना भाजी पोळी, छान छान भाज्या, वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, मस्त काळ्या मसाल्याच्या अशा भाज्या लागतात त्यांना सकाळी नाश्त्याला पण. आणि असे मुलांना असं वेगळं काहीतरी खावं वाटतं, मग त्यांच्यासाठी दोघांसाठी बनवत असते मी. आणि मी पण, मला उपवास आहे त्याच्यामुळे मी नाही, माझ्यासाठी नाही, त्यांनाही. मग छान बघा शेगडी आलेली आम्हाला गिफ्ट, ही 2 वर्षापूर्वी आलेली. तिचा यूज आता व्हायला लागला, आता खूप उपयोगाला आले. गॅसचा प्रॉब्लेम येऊ शकतो भविष्यात, त्याच्यामुळं ही बाहेर काढली आणि मस्त त्याच्यावर मग इडली ठेवली आणि तिकडं सांबर करत होते मी गॅसवर. इकडं सांबरची तयारी चालू, तिकडे इडली मस्तपैकी होते. बाहेर पाऊस पडतोय खूप खूप, सगळा पाऊस मस्त छान बेत आहे आज इडलीचा.
इडली आणि सांबर. चटणी नाही बनवली, चटणी बनवायला मला संध्याकाळी डोसे करायच्या टायमिंगला चटणी करता येईल. आणि मग आता सांबर करते इडलीसाठी. सांबर खूप छान लागतं आणि सगळ्या भाज्या पण मुलांच्या पोटात जातात. ह्याच्यात मस्त सांबर मसाला, लाल तिखट, धना पावडर असं टाकलं, साधं सिंपल असं सांबर बनवलं. आणि चिंच वगैरे टाकायचं विसरूनच गेले मी. चिंच खूप आहेत गावाकडून आणलेल्या. ती म्हणजे हे करतानाच आपलं नाही का कुकरला लावताना डाळ शिजतानाच चिंच टाकल्यावर खूप छान टेस्ट येते त्याच्यात. विसरूनच गेले घाई गडबडीत त्या पावसाच्या नादामध्ये. मस्त असं छान सांबर झालं बघा, खूप छान. ही स्टीलची कढई ही पण गिफ्टच आलेली बरं का. म्हणताना काय काय गिफ्ट येते तुम्हाला, अजून खूप सगळं तुम्हाला दाखवायचं होतं पण विसरून गेले. स्वामी समर्थाच्या ते डब्यामध्ये तो डब्बा होता का 4 ताळी, तो पण गिफ्टच आलेला आहे बघा. ते ब्लॉकमध्ये आहे. मी स्वामी समर्थाला पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन जाते, ते डब्बा तो पण गिफ्टच आलेला आहे. ही कढाई पण गिफ्ट आलेली आणि ते इडली पात्र पण गिफ्टच आलेले बघा. छानपैकी सांबर तयार होत आहे. आणि टी शर्ट वगैरे तर हे ॲडसाठी सारखंच येत असतात, पण मुलं नाहीत घालत टी शर्ट वगैरे नाही का. तर मग प्लंबर लोकांना, पेंटर लोकांना, अशा लोकांना मग देऊन टाकत असतं. त्यांच्या पण उपयोगाला येतात. मस्त 200च्या ह्याच्यावर चलते बघा. ही कमी पण होते, 200पेक्षा जास्त नाही होते जी स्पीड. कमी होते पण जास्त होत नाही. दूध वगैरे तापायला खूप छान आहे. दूध इतकं छान तापते ना, लालझरीत असं दूध तापते. कमी ह्याच्यात ठेवायचं, 100च्या ह्याच्यावर ठेवलं ना, इतकी छान साई येते ना ह्या शेगडीवर, बघायची पण गरज नाही. दूध उतू पण जात नाही. छान असं मस्त इडली झाली आमची तयार. प्रज्वलला इडली, डोसे, उडीद वडे, रात्री उडीद वडे केले होते. आज इडली. त्याला असं बाहेरचं का आवडतं खायला. हॉटेलचं बाहेरचं भाजी चपाती खायला थोडा कंटाळा करतो. मस्त अशी छान लुसलुशीत अशी इडली झाली, पांढरी शुभ्र. मस्त काकडी, कैरी, काय काय सगळं बाजार झाला होता ना. बाजारात गेल्याच्यानंतर सगळं भेटतं. भाजीपाला वगैरे, काकडी मुलांना खायला, डाळिंब वगैरे आणत असते, बीट. असं मस्त सांबर. थोडं तर झणझणीत झालं, थोडं तिखट झालं. तर प्रजेला थोडंसं तिखट लागलं, पण इडली असल्यामुळे त्यांनी खाल्लं. म्हणजे सगळं संपलं. म्हणजे जेवढी इडली दिली ते का त्याला तेवढ्या पटापट संपून क्लासला गेला. पाऊस होता तरी पण म्हणलं मला जायचं आहे, छत्री वगैरे घेऊन रेनकोट घालून क्लासला गेला तो. मी सोडलं त्याला, नाही तर सायकलवर जात असतो, पण म्हणलं नको सायकलवर आज भिजतील म्हणून मी गेले ते सोडवायला. छान मस्त इडली आणि सांबर झालं. शेवगा खात नाही ना, आता बघा सगळा शेवगा फिनिश करतो. आणि सगळं बघा किती पाऊस आहे बाहेर, किती पाऊस आहे, भरपूर पाऊस आहे. काही छत्र्या घेऊन ही समोर आमच्या कंपनी बघा. नंतर इथं पहिलं काय होतं, आम्ही राहायला आलतो का तेव्हा ऊसाचं शेत होतं. इथं मस्तपैकी भेंडी व्हायची, वांगी. बघा किती गारा गारा घरात आले ते. आम्ही बेडरूममध्ये, हॉलमध्ये गारा आलती ही बघा. आतमध्ये उडून पण गारा येत होत्या, एवढ्या गारा होत्या. पहिले या जिथं कंपनी झाली का तिथं भेंडी, शेंगा, आम्ही शेंगा पण काढायला जायचो. भुईमुगाच्या शेंगा नाही का, त्या पण असायच्या बघा. गाराच गारा, किती गारा आहेत. ऊस होता, ऊसातून एकदा चोर आलते, खूप भीती वाटत व्हायची. आम्ही राहायला आलतो तेव्हा 8 वर्षापूर्वी. आता सगळी कंपनी वगैरे झाले, आता खूप घरं झाले, त्याच्यामुळे काय भीती वाटते. पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.